हॅलो गायज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर इथे केसांची स्ट्रेटनिंग चालू होती हेअर्सची माझ्या बहिणींची, कारण की आम्ही चाललो होतो आज दांडिया खेळायला. तर मी नंतर इकडे मामींकडे कॅमेरा केला, तर इथे मामीसुद्धा लाजत होता कॅमेरा बघून माहीत नाही का. मग त्यानंतर आम्ही सर्वांनी मस्त आहे की बहिणीने तयारी केली, कारण की आम्ही चाललो होतो गरबा खेळण्यासाठी. आणि हे गरबा खेळायला मी फर्स्ट टाईम चाललेली आहे. याच्या आधी मी फक्त रील्सवरती वगैरे बघितलेलं, व्हिडिओ वगैरे शूट केलेले तेवढंच, पण मी अशी डायरेक्ट खेळायला कधी गेली नाही. त्यानंतर मी हिला बाय केलं ना, आम्ही निघालो. मी जर का एवढी लहान असते तर मी लगेच पाठीमागे लागले असते की मला पण यायचे, पण पोरगी समजूतदार होती. मग आम्ही तिथनं ऑटो केली आणि आम्ही पोहोचलो लोकेशनला. पण आम्ही जिथे उतरलो होतो तिथून ते जिथे आम्हाला गरबा खेळायला जायचं तिथून थोडं लांब होतं, मग आम्हाला तिथून पायी जावं लागलं. मग तिथे गेल्याच्या नंतर आम्ही आमच्या हातावरती स्टॅम्प घेतले, म्हणजे आम्ही पासेस वगैरे दाखवले आणि जे मध्ये एंट्री मारणार होते त्यांच्या हातावरती हे असे स्टॅम्प दिले. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा मध्ये एंट्री मारली त्यानंतर आम्ही असं बघतो तर आम्हाला वाटलं अरे आम्ही लेट आलो की काय, सगळे निघून गेले की काय, कारण की कोणीच जास्त दिसत नव्हतं. म्हटलं गर्दीच नाही आहे, पण नंतर इतकी गर्दी झाली की बापरे बाप. आणि मग नंतर आम्ही पण गरबा खेळायला सुरुवात केली, जे की मला गरबा अजिबात येत नाही, जे की माझा फर्स्ट टाइम होता गरबा खेळण्याचा. पण मला खरंच खूप छान वाटलं आणि खूपच भारी वाटलं, मी सांगू पण नाही शकत, इतकं भारी वाटलं. आणि त्यानंतर मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी, कारण की वाजलेले होते 10 10:30 आणि खूपच टाईम झालेला होता. आणि तरी पण अजून ते चालूच होतं, दांड्याचं 12 वाजेपर्यंत होतं. पण आम्ही म्हटलं नाही आता आपण इथून जावं लागेल, कारण की आम्हाला ऑटो करून जायचं होतं आणि तिथून लोकेशनपासून तर आम्हाला घरी पोहोचायचं होतं, तिथे 1 तासाचा अंतर होता. मग आम्ही ऑटो वगैरे बुक केली, म्हणून आम्ही इथून असं पळत चाललो होतो की कोण पुढे पटकन जातं. तर मग त्यानंतर आम्ही ऑटो केली आणि आम्ही फायनली घरी आलो. आणि घरी आल्याच्यानंतर झोपून घेतलं होतं. तर हा होता आमचा नेक्स्ट डेचं, कारण की दसरा होता आणि दसरा असल्यामुळे मग आम्ही इथे फुलांची माळ वगैरे केली. आणि माळ वगैरे करून झाल्याच्या नंतर मग थोडी कुरडई आणि भजे वगैरे काढून घेतले, जे की मला असे कामं खूप चांगले जमतात, म्हणजे असे तळण्या वगैरेचे. आणि नंतर ही छोटी परी बघा काय करत होती, चोरून चोरून हे खात होती, जे की मला पण खूप आवडतं. मी पण अशी घरात चोरून चोरून खात असते. आणि मग त्यानंतर आम्ही जेवण करायला बसलो. आणि जेवण करायला बसल्याच्या नंतर आमच्या ह्या लहान्या मॅडम बघा, कांदा भजी असं कोण खातं की मधला कांदा काढून ती फक्त बेसन पीठ खात होती. वा, आता याला मी काय बोलू, पण मग ठीक आहे. आणि मग त्यानंतर मग जेवण वगैरे झालं, सर्व काम वगैरे आवरून झालं. आणि त्यानंतर मग आम्ही टी व्ही बघत होतो. तर आमच्या साक्षी मॅडमचे के ड्रामा आणि हे सिरीज काय असतं ते तिचं खूप फेवरेट आहे. मला यातलं काहीच कळत नाही, त्याच्यामुळे मी फक्त इथं बघत होते की ती काय बघते. त्यानंतर म्हटलं जाऊ द्या, झोपून घेऊया आपण. मग त्यानंतर झोप वगैरे झाली. मग नंतर साक्षीने इथे रांगोळी काढण्यासाठी घेतली. मला वाटलं ती काढती, पण तिने मला काढायला लावली. मग रांगोळी वगैरे काढली, बघा तुम्ही माझी रांगोळी स्किल. आणि नंतर तिने पण थोडं फिनिशिंग केलं. मग नंतर माझी मोठी बहीण आली आणि मोठी बहीण आल्याच्या नंतर मग आम्ही परत तिथून निघालो घरी येण्यासाठी. मग घरी आल्याच्या नंतर मी आजीला आणि मामींना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. तर बस एवढंच होतं आजचा माझा मिनी ब्लॉग. बाय गाईज.